जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है, कौन काजल से काली. पाण्यापेक्षा पातळ वस्तू कोणती आहे? जमिनीपेक्षा वजनदार काय? अग्नीपेक्षा तेज कशात जास्त आहे? आणि काजळापेक्षा काळ काय? जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है, कौन काजल से काली. काय त्याचं गोड उत्तर आहे महाराज. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध आगन से तेज है, कलंक काजल से काली. पाण्यापेक्षा पातळ वस्तू ज्ञान आहे, जमिनीपेक्षा वजनदार वस्तू जगामध्ये पाप आहे, अग्नीपेक्षा तेज रागात जास्त आहे, आणि काजळापेक्षा काळी वस्तू या जगामध्ये कलंक आहे. मी एवढ्या लांबून आलो तुमची करमणूक करण्यासाठी नाही, तुमचे पैसे घेऊन जाण्यासाठी नाही. मी तुमच्या घरातला माणूस आहे. उद्याचा धोका आपल्या जीवनातला नष्ट व्हावा असं वाटत असेल तर नियत बदलू नका. नेचर माणसाचं श्रीमंत असतंय, पैसे श्रीमंत नसते. म्हणून कोणत्याही मंदिरात सकाळी माणूस जातो आणि नाटक करतो. काही काही जिबीला चिमटी घेतात मंदिरात जाऊन आणि मोकळ्या मनानं म्हणते देवा माझं भलं कर. हो, देवा माझं भलं कर. तुम्हाला स्पष्ट लिंक तुटू देत नाही. देवा माझं भलं कर म्हणणाऱ्या माणसाला माझा प्रश्न आहे, पाहिला कधी देव? स्वप्नात तरी? देवच ज्याच्या घरात राबत होता त्याचं भलं का नाही झालं? आपण तर पैसे घेऊन मतदान करतो. झोपलाय का देव? कृष्ण साय पांडवासी, कृष्ण साय पांडवासी, कृष्ण साह्य पांडवासी, कृष्ण साह्य पांडवासी. ते भोगिती नष्टचर्यासी, ते भोगिती नष्टचर्यासी, ते भोगिती नष्टचर्यासी, ते भोगिती नष्टचर्यासी. साह्य केले हरिहरासी, साह्य केले हरिहरासी. साह्य केले हरिहरासी, साह्य केले हरिहरासी. प्रारब्ध कोणासी कळे ना, ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची ठेव. झाले भिक्षुक पांडव, झाले भिक्षुक पांडव. ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची ठेव. झाले भिक्षुक पांडव, झाले भिक्षुक पांडव. एक न एक दिवस माणूस रडतच बसतो. का? माग केलेल्या चुका फेडायच्या कुणी? कुणी फेडायच्या? तुम्हाला सांगतो, संपूर्ण कीर्तन तुम्हाला कळतंय का? संपूर्ण जगाची घडमोड कर्मावर आधारित आहे. जसं ज्याचं कर्म असल तसं त्याचं घडत चालतंय. म्हणून नियत साफ पाहिजे. नैतिक बल, आध्यात्मिक बल. मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येकाच्या हृदयाच्या साईडला एक गाठ आहे. त्या गाठीमध्ये 17 पडद्याच्या आत जगाचा बाप आहे. प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये महापावर आहे.
पण त्या महापावर आणि त्याचं संशोधन करण्यासाठी ज्यानं हे शरीर वापरलं त्या शरीराला पवित्र म्हणतात. हे अभंगाचं पहिलं शरीर. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, 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 वाह. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जोमध्ये अच्युत सर्व काळ, गोमध्ये अच्युत सर्व काळ, जोमध्ये अच्युत सर्व काळ, गोमध्ये अच्युत सर्व काळ, चिंताने हिरसेला संकट, तयाच्या चिंताने तरतील दोष, तयाच्या चिंताने जळतील दोन्ही, तयाच्या चिंताने जळतील दोन्ही, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जोवदे अच्युत सर्व काळ, जोवदे अच्युत सर्व काळ, जोवदे अच्युत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, गोवदे अच्युत सर्व काळ, गोवदे अच्युत सर्व काळ, जोवदे अच्युत सर्व काळ. कितीही घाणीनं भरलेलं शरीर असू द्या, पण भगवंताशी समरस झालेली व्यक्ती. तुम्हाला थोडक्यात दृष्टांत सांगायचा जर म्हणलं, संत श्रेष्ठ भगवान बाबा 40 वर्ष नारायणगडावर होते, पण सूर्यासारखं तेज भगवान बाबाच्या चेहऱ्यावर देखना माणूस खपत नाही लोकांना. भगवान बाबाच्या उशाला चोळी ठेवली एका माऊलीची, आणि पहाटे 3 वाजता संत भगवान बाबांनी ते प्रदर्शन पाहिलं आणि पटकन ती जागा सोडली, फक्त पंचांगावर टाकला आणि नारायणगडाच्या पश्चिमेला 5 किलोमीटरवर भगवान बाबाच्या चुलत मावशीचं गाव आहे. डोंगरावून उतरतानाच संत भगवान बाबांनी शिंपलेदार गारगुटी आणली होती. पहाटे 5 वाजता त्या गावात पोहोचले, एका मित्राला सोबत घेतलं आणि ओढ्याला जाऊन शिंपलेदार गारगुटीनी संत भगवान बाबांनी स्वतःच शरीर नष्ट केलं. मला याच्यातून हे सांगायचे की भगवान बाबाच्या शरीरातून जिथं रक्त सांडलं तिथं जगातली पवित्र वस्तू तुळस जन्म. तुळसी उगवल्या रक्त सांडियले जेथे, धावोनी आले देव दिले अभय ते, आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाबा, वैराग्य मूर्तिमंत दिशे शांतीची शोभा. किती पवित्र देह. जगामध्ये संत भगवान बाबा हे निर्दोष आहेत हे सांगण्यासाठी त्या रक्तापासून तुळस जन्माला आली. इतकं शरीर पवित्र आहे. म्हणून पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वद्याच्युत सर्व काळ. आणि अशा थोर संताचं जर चिंतन केलं आपण
तर आपलं पाप नष्ट होतं हे अभंग. तयाच्या चिंतने करतीला दोषी. वा. दयाच्या चिंतने करतील दोषी. हे जळतील राती पातकाजा, जळतील राती पातकाजा. दयाच्या चिंतने करतील दोषी. दयाच्या चिंतने करतील दोषी. जळतील राशी पातकांच्या, जळतील राशी पातकांच्या. दयाच्या चिंतने करती दयाच्या चिंतने करतील दोषी. अशा थोर संताचं तुम्ही जर चिंतन केलं तर पाप नष्ट होत आहे. महाराज, मूर्ख माणूस जिथून गेला तो रस्ता सुद्धा 24 तास ओलांडायचा नाही. आणि ज्ञानी सत्पुरुष असेल तर त्याचे कपडे साफ करा, काही सेवा करा. कारण मोठ्या माणसाची जर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला फळ प्राप्त होणार. आमच्या कबीरजीचे एक प्रमाण आहे पहा. संगत करना बड़ों की, बढ़त बढ़त बढ़ जाए. गज के माथा आजा बैठे, मन माने सो फल खाए. कबीरा मन माने सो फल खाए. संगत करना बड़ों की, बढ़त बढ़त बढ़ जाए. गज के माथा आजा बैठे, मन माने तो फल खाए. कबीरा मन माने सो लय मस्त पकवाज वाजवितात तुम्ही. आणि कीर्तन ऐकण्यामध्ये तुम्ही दंग आहेत, त्याच्यात मला समाधान आहे. नाही तर एखाद्या पकवाजानं मग काटा काढला असता. संगत, शिळीनं हातीची संगत केली, शिळी कळती का इकडं. आणि गोड बोलून ती शिळी हातीला गार पाल्याचं उंच झाड होतं, त्या झाडाजवळ गोड बोलून शिळीनं हाती न्याला. आणि ती शिळी हत्तीच्या पाठीवर चढली, 2 पाय हत्तीच्या पाठीवर आणि पुढचे 2 पाय त्या झाडावर. यरी 5 फुटावरचा पाला खाणारी शिळी हत्तीची संगत केल्यामुळे 15 फुटावरचा पाला हाणते. आणि हे संगतीचा परिणाम कबीरजीनं प्रमाण दिलं. या संगत करना बड़ों की, बढ़त बढ़त बढ़ जाए. गज के माथा आजा बैठे, मन माने सो फल खाय. कबीरा मन माने सो फल खाय. म्हणून मोठ्या माणसाची संगत. आणि मूर्ख माणूस जिथून गेला तो रस्ता 24 तास ओलांडू नका. देवा चाणक्य नीती शिकवती. सापाच्या दातात विष आहे, माशीच्या मस्तकात विष आहे, विंच्याच्या नांगीत विष आहे, नालायक माणसाच्या सगळ्या रक्तात विष आहे. ती जात जर एखाद्या घराला भिडली तर घराचा उन्हाळा करू शकते.
म्हणून चुकीच्या माणसापासून सावध. आणि थोर माणसाचं चिंतन करा. आपण थोर माणसाचं चिंतन करीत नाही महाराज. भाकरी, प्रत्येक माणूस घरची भाकर खातो आणि इळानी माळ फक्त लोकाला नावं ठेवतो. मी म्हणतो दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा आपण किती शहाणे हे कधी तपासणार आपण. आमचे आदरणीय भगवान गडकर डॉक्टर नामदेव शास्त्री त्यांचं वाक्य असतंय. त्यांचं वाक्य आहे की आपण कोणाची निंदा करू नये आणि जो आपली निंदा करतो त्याच्यावर आईपेक्षा जास्त प्रेम करावं. तुम्ही म्हणताल महाराजाचं डोकं फिरलं. माझं डोकं फिरलं नाही, तुम्हाला पटवून देतो. लेकरानं संडास केली तर आई खापरखुटीनं काढी, ती निंदा करणार तोंडानं काढी, तर श्रेष्ठ कोण? म्हणून आपण कोणाची निंदा करायची नाही, पण आपली निंदा करतो त्याची पूजा करायची. इतिहासामध्ये जेवढे लोक अमर झाले तेवढ्या लोकांनी मूर्खाची पूजा केली. मला वाटतं तुम्हाला ऐकू येत नाही काय गडे. अहो मंबाजी बुवानी रक्त निघेपर्यंत तुकाराम महाराजाला मारलं, तरी तुकाराम महाराजांनी मंबाजीचीच पूजा केली. तुम्ही कोणाचा इतिहास असा उकरून काढा. मूर्ख माणसाला चांगलं म्हणून हे गड जिंकले सगळ्या लोकांनी. म्हणून चुकीच्या माणसाची चर्चा करू नका आणि थोर माणसाचं चिंतन करा. का? तयाच्या चिंतने तरतील दोषी. पाप्यातला पापी माणूस. तुम्हाला सांगू मी, महत्वाचे महापाप 5 आहेत. 1 नंबरचं पाप आहे हिंसा, 2 नंबरचं पाप आहे व्याभिचार, 3 नंबरचं पाप आहे दारू, 4 नंबरचं पाप आहे चोरी आणि 5वा महापापाचा नमुना. ह्या चौघाची बॅग वागवणारी एक जात असती, त्याला पिये म्हणतात. तो 5वा महापापाचा नमुना. पण 1 नंबरचं पाप हिंसा. हिंसा म्हणजे खून. खून म्हणजे रक्त. दुसऱ्याचं रक्त चुलीवर शिजवून खाणं हे जगातलं 1 नंबरचं पाप आहे. बिनमाळकरी इथं जर कुणी असेल तर त्याला माझी विनंती, कीर्तन झालं की माळ घाला. महाराज असा का बोलतोय म्हणू नका. माझी विनंती आहे. दिवस खराब आहे. हॉटेलवर जाऊन लोकांची हाडकं चगळू नका. लोकांचं रक्त मांस खाऊ नका. 1 नंबरचं पाप आहे जगात. 2 नंबरचं पाप आहे व्याभिचार. परस्त्री गमन करणारी जात सडून मरती, सडून. आमच्या नामदेव महाराजाचं प्रमाण आहे. हे काम बुद्धीचे हे सुख, काम बुद्धीचे हे सुख, काम बुद्धीचे हे सुख, काम बुद्धीचे हे सुख. ऐसे मानिती ते मूर्ख, ऐसे मानिती ते मूर्ख. ऐसे मानितीचे मूर्ख, ऐसे मानितीचे मूर्ख. चंद्राशी लागला कलंक, चंद्राशी लागला कलंक. चंद्राशी लागला कलंक, चंद्राशी लागला कलंक. इंद्राशी दुःख प्रारब्धे, इंद्राशी दुःख प्रारब्ध, इंद्राशी दुःख प्रारब्धे. इंद्राशी दुःख प्रारब्ध. ऐशी प्रारब्धाची ठेव, ऐशी प्रारब्धाची ठेव.
ऐशी प्रारब्धाची ठेव, ऐशी प्रारब्धाची ठेव. ऐशी प्रारब्धाची ठेव, ऐशी प्रारब्धाची ठेव, प्रारब्धाची ठेव, ऐशी प्रारब्धाची ठेव. काम बुद्धीचे हे सुख, ऐसे मानिती ते मूर्ख. चंद्राशी लागला कलंक, इंद्राशी दुःख प्रारब्धे, ऐशी प्रारब्धाची ठेव. व्याभिचार करणारा माणूस सडून मरतो सडून. बाण मारला आणि वाली धरणीला पाडला आणि राम पळत गेले. रामाच्या पायाची चाहूल ऐकली आणि वाली मान उचलून रामाला म्हणतोय, रामा, कौशल्यामाईचं दूध पिणारा माणूस असं गलत काम करू शकत नाही. नक्की कौशल्यामाईच्या गैरहजेरीमध्ये तुला कैकईने दुधाचा घोट पाजला असावा, म्हणून मला बाण मारला असतो. धर्माच्या हितासाठी रामाचा अवतार आहे. धर्महित अवतरेहु गुसाई, मारेहु मोही ब्याद की न्यायी. धर्महित अवतरेहु गुसाई. धर्माच्या हितासाठी तुझा जन्म आणि मला बाण मारून तू अधर्म करतो. रामाला वाली अधर्मी म्हणतो. आता ऐका, राम म्हणले, मूर्खा, धर्माधर्म कळाला तुला? अरे, जो बी स्वतःची सून, स्वतःची मुलगी, स्वतःची बहीण आणि छोट्या भावाची पत्नी या 4 स्त्रियाकडे वाईट नजरेने पाहतो, त्याला दुपारच्या 12 वाजता गावाच्या मेन चौकात दगडानं ठिसून मारलं तर पाप लागत नाही मूर्खा. व्याभिचार करतो तू, किडे पडून मरशील. कशामुळे बोललो हे मी? व्याभिचार 2 नंबरचं पाप आहे. 3 नंबरचं पाप आहे दारू. दारू दारू झोपताना थोडी घेतली तर जमतंय, काही अडचण नाही तशी. झोपताना घ्यायची. शहाणी माणसं झोपताना घेतात. मला वाटतं ऐकू येत नाही का की तुम्हाला? मी एवढा खैसून का बोलतोय? याच्यात एखादा झोपताना घेत असला पर तो किती शहाणा आहे हे घरात बाईला तरी कळतं ना महाराज. दारू प्यायल्याच्या नंतर आपल्या घरात सुद्धा आपली आबरू जिवंत राहत नाही. इतकं जरी कीर्तनात कळालं तरी मला वाटतंय कीर्तन त्याच्या घरी जाईल. दारू हे 3 नंबरचं पाप आहे. 4 नंबरचं पाप आहे चोरी. पंचवटीच्या ठिकाणी रावण सीतेची चोरी करायला येतो. वाळ्याला पाचोळा पायाखाली काढकून वाजला की रावणाचा बीपी वाढवतो. अल पाचोळ्याला घाबरतय ते का? त्याच्या रक्तात दोष आहे. बाई चोरायला आला म्हणून. या उभ्या चौकातलं कीर्तन आहे हे. माय बापा हो, हात जोडतो तुम्हाला. भीतीच नाही जगामध्ये चांगल्या माणसाला. भीती कुणाला? लाचार माणसाला भीती आहे. जो मिंदा माणूस आहे, कुणाच्या न कुणाच्या तरी पाचोळ्यावर पाय देतो, त्याला भीती आहे. निर्दोष माणसाला भीती नाही. आणि चोरी हे पापाचं लक्षण आहे. आज गल्ली ते दिल्ली राजकारण बिघडलंय. हा सगळा दोष पैसे घेऊन मतदान करणाऱ्या माणसावर आहे. आमच्या विदर्भामध्ये 2 संत होऊन गेले. एकाची संपत्ती होती ढफड्यामध्ये,
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि मडक्यात ज्यांची संपत्ती त्यांचं नाव राष्ट्रसंत गाडगे बाबा. आणि डफड्यात ज्यांची संपत्ती त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन दिल्लीच्या तख्तावर होत होतं. आणि तिथं गायलेलं गीत आहे त्यांनी, भारता ग्रहण लागले असे गुलाम जन हे झाले. कुणासाठी वाक्य आहे? पैसे घेऊन मतदान करणाऱ्यासाठी वाक्य आहे. भारता ग्रहण लागले असे गुलाम जन हे झाले. काय होत नाही, राहू द्या. येई धावत धावण्या पुन्हा पाहण्या भारत आपुला पुन्हा पाहण्या भारत आपुला पुन्हा पाहण्या भारत आपुला पुन्हा पाहण्या भारत आपुला पुन्हा. तुम्हाला 2 तासाचं कीर्तन सांगितलंय मी. अजे बात मध्ये गणगण ठेवलीच नाही मोकळी. आणि 5 नंबरचं पाप आहे. तुम्हाला मगाच सांगितलं पिये. एवढा पाप्यातला पापी माणूस जरी असला तरी धोंडोपंत दादाचं भजन केलं तर पापातून मुक्त होतोय. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी. पुन्हा आणखीन एक मुद्दा सांगतो. वारं येत नाही, काही नाही, तुम्ही काळजी करू नका. चाणक्य नीती 4 गोष्टी शिकवते. दरिद्रीचा नाश कष्ट करा, पापाचा नाश जप करा, भांडण कोणासोबत होऊ नये मौन पाळा, आणि जीवनातली भीती नष्ट व्हावी असं वाटत असेल तर जाग राहा. उद्योग नास्ती दारिद्र्यम जपतो नास्ती पातकम मौनेच कलह नास्ती जागरतो भयम. जाग राहायचं असेल, भीती नष्ट व्हावी असं वाटत असेल तर जाग राहा. आता जाग कधी राहा? बालपणात, तारुण्यात का म्हातारपणात? बोला बोला. म्हातारपणातला अष्टगंध म्हणजे 100% धोका. नाही, तुम्ही कल्पना करा, एखादा माणूस 100च्या स्पीडनं पळतो आणि 5 फुटावर आल्यावर त्याला 80 फूट खोलीची विहीर दिसली, कुठं जाणार त्यो? तसला म्हातारपणातला अष्टगंध आहे. आख घर उद्ध्वस्त झालं आणि शेंड्याला शहाणा झाला, काय उपयोग त्याचा? म्हणून तारुण्यात विश्व जिंकू शकतो माणूस, जीवनातली भीती नष्ट. या 4 मुद्द्यापैकी एक मुद्दा, पापाचा नाश जप करा. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. देवैच्छिरज चरणाची माती देवैच्छिरज चरणाची माती. धावत चालती मागे तयाच्या चिंतने तरतील दोषी तयाच्या चिंतने तरतील दोषी घरातील दोषी
पाऊस येत नाही मावशी, उठू नका हो. नाही नाही, बसा बसा, 5च मिनिटं राहिले, 5 मिनिटं मावशी बसा. अहो देवाचं कार्य काय ताकद आहे, काय अडचण येत नाही, बसा मावशी. तुम्हाला आल्या आल्या म्हणलं होतं पाऊस येत नाही, कीर्तन होत आहे. असो बोले तैसा चाले, त्यांची वंदावे. महाराज, भक्ताच्या पायाची माती देव तोंडात घालतोय. जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या पत्नीला काटा मोडला आणि जगाचा बाप गुराख्याच्या रूपामध्ये येतो. आई, भळभळ भळभळ रक्त गळत होत. देवानी खाली बसवलं, आई खाली बस. आणि तो पाय हातामध्ये घेतला. आणि पूर्वी काट्यानं काटा काढायचे, आणि काटा जर नाही दिसला पायातला तर काय करायचे? अहो ते थुंका लावायचा चान्स देवाला मिळाला काय, त्यानं एक बार थुंका लावला का, त्या थुंका लावण्याच्या निमित्तानं जिजामातेच्या सगळ्या पायाचे रचकन जगाचा बाप चाटून खात होता. साधी गोष्ट नाही. सुपे सावरगाव, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. संत भगवान बाबाची जयंती, श्रावण वद्य पंचमी. आणि आपल्या महाराष्ट्रातलं थोर रत्न वेदांत वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार. 5 दिवस ज्ञानेश्वरी त्यांची. पण पहाटे 3 वाजता वल्या कपड्यांनी सावरगावला प्रदक्षिणा करायची आणि कोपऱ्यावर गेलं की माती भरून घ्यायची. 5 दिवसात मातीचं गटुड तयार केलं. काल्याचं कीर्तन झालं, ते गटुड पिशवीत घातलं. लोकांनी विचारलं, बाबा सावरगावातली माती चालवली, काय कारण? त्यावेळेला जगन्नाथांना ढोरासारखे रडले. या मातीनं संत भगवान बाबाला जन्माला घातलंय म्हणले, इतकी पवित्र माती आहे. माझ्या उरलेल्या आयुष्यात ही माती गंध म्हणून लावणार आणि प्रसाद म्हणून तोंडात टाकणार. संत भगवान बाबाच्या जन्मभूमीतली माती म्हणून देव इच्छिरज चरणाची माती. काय त्या उरले वेगळे आणिक वैकुंठ नायक. देव आणि संत वेगळा समजू नका. 1 मिनिट घेऊ, फक्त 1 मिनिट घेऊ का? जगद्गुरु तुकोबारायाच्या आईचं नाव आहे कनकाई माता आणि वडिलाचं नाव बोलोबा. अखंड पंढरपूरची वारी. आणि कनकाई मातेला पांडुरंग परमात्मा म्हणले, आई तो काहीतरी मागावं, ही माझी इच्छा आहे. कनकाई माता म्हणती, देवा लय प्रेमाने तुझ्याकडं आम्ही येतो, इतकं आम्हाला भिकारी समजू नको. काही मागायला येत नाही. खाली मान घातली देवानं आणि देवाला कनकाई माता म्हणती, तुलाच काय पाहिजे असेल तर माग. त्यावेळेला देवानं मागितलं, आई फक्त 9 महिने आराम करण्यासाठी तुझं पोट दी. कनकाई माता म्हणली, दिलं तुला पोट. तो पांडुरंग परमात्मा 9 महिने 9 दिवस पोटात येऊन राहिला आणि तुकाराम महाराजाच्या रूपाने या पृथ्वी तलावर जन्माला आला. म्हणून मने रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. धन्य तुकोबा समर्थ जेने केला. म्हणून तो संत, त्या संताच्या मुखातलं नाव आणि जगाचा बाप, या 3 गोष्टी ज्या वेळेला एकत्रित येतात ज्याच्या जीवनामध्ये, त्याला तुका म्हणे देव भक्ताचा संगम. तुका म्हणे देव भक्ताचा संगम. तुका म्हणे देव भक्ताचा, तुका म्हणे देव भक्ताचा. ते ओग नाम, ते ओग नाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी
पात काजा तेथे हो गणा तेथे हो गणा त्रिवेणीचा त्रिवेणीचा दयाच्या चिंतने करती नगोती दयाच्या अभंगाचा भावार्थ संपला, वेळही संपली. आणि हा अभंग घेण्याचं कारण थोर संत धोंडू तात्या यांच्या स्मरणार्थ चाललेला हा सोहळा. त्यांच्या पुण्य स्मरणार्थ किती अन्नदान, किती नामस्मरण, नक्की तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. संत इतकी पावर मोठी आहे महाराज. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे. एवढी ताकद आहे संताची. म्हणून पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. डोंगर शिडकी या पवित्र भूमीमध्ये चाललेल्या या सोहळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये सुख, संपत्ती, संतती, ऐश्वर्य नांदावं. कोणाच्याही घरात स्वप्नात सुद्धा दुःख येऊ नये. दुःख ते कैसे नये स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या का मारी दासी. त्याचे वर्म तू आम्हा पासी, सुखे राहिलासी प्रेमाची आ. म्हणून नाही काही चिंता. एवढ्या थोर संतांचा सोहळा चालला. स्वप्नात सुद्धा घाबरू नका, इतकं तुमचं कल्याण होईल अशी सदी इच्छा व्यक्त करतो. आमचे आदरणीय, वय झालंय पण मुंडे दादा भीष्माचार्यासारखे आवाज एक नंबर. आणि या बालमूर्ती संस्थापक आदरणीय आमचे पंडित भाऊ, सगळेच गायनाचार्य, मृदंगाचार्य, साऊंड सिस्टीम सुद्धा छान आहे. पण आता वातावरण थोडं परमार्थच एवढ्यासाठी करायचं आहे की निसर्गाला चॅलेंज नाही. निसर्गाच्या पुढे जगात कुणी फायदाच नाही झाला.